नमस्कार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. रघुनाथ महाराज की जय. मागच्या वेळेला आपण अंतर्मन आणि बहिर्मन याच्यावर आपण खूप काही बोललो. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की बहिर्मनामध्ये जे विचार येतात ते अंतर्मनामध्ये जातात. जेव्हा अंतर्मनामध्ये मुडतात तेव्हा ते अंतर्मनाकडनं आपल्याला साकार होतात, आपल्या आयुष्यामध्ये साकार होतात. आता ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी सांगितलं होतं की बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. ह्याला आपण भावनिक ऐक्य म्हणतो. म्हणजे दोन्हीकडे भावना सेम पाहिजे. म्हणजे बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला पटलं की दोन्हीकडे भावनिक ऐक्य होतं आणि हे भावनिक ऐक्यामध्येच आपल्या सगळ्या विचार आकार घेत असतात. त्यामुळे ह्याला खूप महत्त्व आहे की बहिर्मनाला पटलं वाटतं ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. हा जो मुद्दा आहे ना खूप महत्त्वाचा आहे. आणि तेव्हा मी असं सांगितलं होतं की बहिर्मनाला किती चांगल्या चांगल्या गोष्टी वाटतात व्हाव्याशा, पण तेव्हा आपला एक बॅकग्राऊंड नॉईज असतो आपल्याकडे की ते होणं शक्य नाही. हा एक नॉईज आपल्या त्याच्या मागे असतो. कधी बघा तुम्ही कुठलीही गोष्ट आपण जेव्हा म्हणतो की मला हे मिळालं पाहिजे, लगेच आपलं मागे एक बॅकग्राऊंड नॉईज तयार होतो. कसं मिळणार, आतापर्यंत मिळालं नाही आहे, आतापर्यंत माझं नशीबच खोटं आहे, मला कसं मिळणार. हे निगेटिव्हिटी जी बॅकग्राऊंडला चालू असते ना ती खूप आपल्याला तापदायक असते. म्हणून ही निगेटिव्हिटी आपल्याला बदलायची आहे पूर्ण. आणि ही निगेटिव्ह येते कुठून? अंतर्मनामधून येते. हा बॅकग्राऊंड नॉईज कुठून येतो? अंतर्मनामधून येतो. कारण अंतर्मनाला ते पटलेलं नसतं. तुम्ही जेव्हा म्हणता की मी मोठा कोणतरी होईन, मला मोठं व्हायचं आहे असं बहिर्मनाला जेव्हा वाटतं तेव्हा अंतर्मनाला ते पटलेलं नसतं. कारण तू आतापर्यंत झालेला नाही आहेस, कसा होशील, किंवा तुला ते अंतर्मन म्हणतो ते पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे तो बॅकग्राऊंड नॉईज नेहमी तयार होत असतो. आणि एक निराशेची भावना, जरी आपण मोठमोठ्या विशफुल थिंकिंग केली, मोठमोठे पॉझिटिव्ह बोललो आपण, तरी त्याच्या मागे जी निगेटिव्हिटी असते ती आपल्याला त्रासदायक होते. म्हणून आपल्या इच्छा, आकांक्षा, संकल्प पुरे का होत नाही त्याला हे कारण आहे, ते म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज. आणि हा बॅकग्राऊंड नॉईज निर्माण का होतो? कारण अंतर्मनाला ते पटलेलं नसतं. म्हणून हे विशफुल थिंकिंग इज नॉट ॲट ऑल गोइंग टू बी हेल्पफुल. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे याच्याबद्दल मी मागच्या वेळेला सांगितलं तुम्हाला. आपल्याला 3 गोष्टी करायला लागणार आहे. 3 गोष्टी म्हणजे काय? रिपीटेड ॲफर्मेशन्स किंवा रिपीटेड ऑटो सजेशन्स त्याला म्हणतात, ती आपल्याला द्यायला लागतील. दुसरं आपण सांगितलं होतं की आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायला लागेल. आणि तिसरं आपण सांगितलं होतं की बिहेव ॲज इफ इट इज डन. असं 3 मी गोष्टी सांगितल्या होत्या. आणि या 3 गोष्टी मी घेणार होतो आज, पण मला 2 जे प्रश्न आलेले आहेत ते मी पहिले प्रश्न घेतो आणि मग वेळ मिळाला तर सुरू करतो, नाही तर पुढल्या वेळेला मी घेईन या सगळ्या गोष्टी. तर एक रशियावरनं आपल्याला प्रश्न आला होता. मागच्या वेळेला मी त्याचं बोललो होतो की रशियामधनं एका मुलाने प्रश्न विचारलेला आहे की अंतर्मनावरचा विश्वास हा आपला बसत नाही लवकर, तर तो विश्वास बसण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा त्याचा प्रश्न होता. प्रश्न खूप छान आहे, कारण अंतर्मनावर विश्वास बसल्याशिवाय कुठलीच गोष्ट होणार नाही. अंतर्मन हे पॉवरफुल आहे हे आपल्याला पटलं पाहिजे पहिल्यांदा, आणि पटलं तरच तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसू शकतो. आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो. आता आपण एखादी जागा चेंज करतो, आपला फ्लॅट बदलतो, तर नवीन जागी गेल्यानंतर आपल्याला पुन्हा डॉक्टर पाहिजे असतो, डॉक्टर. मग आपण काय करतो? आपण 10 लोकांना विचारतो, इकडच्या तिकडच्या लोकांना, की बाबा कुठला डॉक्टर चांगला आहे, त्याचं नॉलेज काय आहे, म्हणजे तो MBBS आहे की जास्त शिकलेला आहे किंवा तो स्पेशलाइज्ड आहे, हे आपण सगळी माहिती घेतो त्याची. आणि मग आपण इतरांना विचारतो की तुमचा अनुभव काय याच्याबरोबरचा, या डॉक्टरबरोबर तुमचा अनुभव काय. नंतर आपण त्या डॉक्टरकडे जातो.
सगळ्यांचे अनुभव जर चांगले असतील तर आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण आपला अनुभव बघत असतो, पाहत असतो आणि अनुभवत असतो की आपल्याला काय रिझल्ट मिळतात या डॉक्टरकडून. ते जर चांगले मिळायला लागले तर मग आपला हळूहळू त्या डॉक्टरवर विश्वास बसायला लागतो. आता डॉक्टरच्या बाबतीत जे आहे ना तेच अंतर्मनाच्या बाबतीत आहे, तेच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. प्रत्येक वेळेला आपण काय बघतो की पहिली गोष्ट म्हणजे अंतर्मनाकडे ही पॉवर आहे की नाही हे आपल्याला पटलं पाहिजे की अंतर्मन हे सर्व शक्तिमान आहे. अंतर्मन कॅन डू एनिथिंग इन लाईफ. आकाश पाताळ एक करण्याची ताकद अंतर्मनामध्ये आहे. हे आपल्याला जेव्हा पटेल तेव्हा मग पुढे विश्वास बसेल. म्हणून हे पटण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. आपण ऐकलं पाहिजे, सगळ्या गोष्टी लेक्चर्स ऐकली पाहिजे, हे ज्ञान घेतलं पाहिजे. कारण ह्या ज्ञानातूनच तुम्हाला कळेल की अंतर्मनामध्ये शक्ती येते कुठून, अंतर्मन एवढं सर्व शक्तिमान का आहे, त्याच्याकडे ही शक्ती येते कुठून. हे जेव्हा तुम्हाला सगळं समजतं तेव्हा तुम्हाला पहिली स्टेप होते, म्हणजे तुम्हाला पटतं की अंतर्मनाकडे भरपूर ज्ञान आहे, अंतर्मनाकडे इन्फायनाईट इंटेलिजन्स आहे, अंतर्मनाकडे इन्फायनाईट पॉवर आहे. सगळं काही अंतर्मनाकडे आहे आणि अंतर्मन कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ, कॅन डू एनिथिंग. हे आपलं ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपल्याला पहिलं पटलं पाहिजे. एकदा हे पटलं की मग आपल्याला लोकांचे अनुभव काय हे तपासून पाहायला पाहिजे की बाबा तुम्ही हे वापरलं आहे, ज्यांनी वापरलं आहे त्यांना काय अनुभव आले. हे जेव्हा आपण ऐकतो लोकांचे अनुभव तेव्हा मग आपल्याला हळूहळू पटायला लागतं की हे जर आपण असं असं केलं तर असे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. हे आपल्याला हळूहळू पटायला लागतं आणि मग आपण स्वतः ट्राय करतो. मग ते जे आपण शिकवणार आहोत पुढे तुम्हाला ॲफर्मेशन म्हणा किंवा आतापर्यंत मी जे शिकवलं आहे या सर्वाचा संबंध अंतर्मनाशीच येतो आहे. त्यामुळे अंतर्मन आपल्याला सगळं काही देऊ शकेल ही एकदा भावना निर्माण झाली की मग आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो. आणि तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला लागता आणि तुम्हाला हळूहळू रिझल्ट यायला लागतात तेव्हा तुम्हाला हळूहळू त्याच्यावर विश्वास वाढत जातो. पण कधीकधी काय होतं, आपण जेव्हा प्रयत्न एखाद्या गोष्टीसाठी करतो किंवा आपला एखादा संकल्प असतो तो खूप मोठा असतो. आता मोठा संकल्प व्हायला थोडासा वेळ लागतो आणि तेवढा पेशन्स आपल्याकडे नसतो. जरा वेळ लागायला लागला की आपला विश्वास त्याच्यातला कमी व्हायला लागतो. असं होता कामा नये. म्हणून जेवढा प्रॉब्लेम कठीण तेवढी तुमची साधना जास्त व्हायला पाहिजे आणि तुम्हाला काही वेळ द्यायला पाहिजे. कारण अंतर्मनाला ती परिस्थिती घडवून आणायला लागते. तुम्हाला एखादा चांगला जॉब पाहिजे असेल, एखादा चांगला नवरा पाहिजे असेल तर अंतर्मनाला ती संपूर्ण परिस्थिती घडवून आणायला लागते आणि त्याला काहीतरी वेळ लागतो त्याला. त्यामुळे हा वेळ आपल्याला द्यायलाच लागतो अंतर्मनाला. पण पहिल्या प्रथम आपण लहान लहान गोष्टी जरी टेस्ट करून बघितल्या तरी आपल्याला लहान लहान प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह व्हायला लागतात आणि ते लगेच होतात, त्याला वेळ लागत नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. पूर्वी मी दूध आणायला जायचो, त्या सोसायटीच्या इकडे जिथे मी दूध आणायला जायचो तिथे कधीच पार्किंग मिळायचं नाही. तर मी कंटाळा करायचो दूध आणायला जाय. मी सांगायचो मिलनला की मला तू दूध आणायला सांगू नको, तिथे गेल्यानंतर पार्किंग करता येत नाही मला. तर मी प्रत्येक वेळेला हाच विचार मनात ठेवला होता की इथे पार्किंग मिळत नाही, पार्किंग मिळत नाही. त्यामुळे मला पार्किंग मिळतच नव्हतं कधी. नंतर मी विचार केला की अरे मीच दुसऱ्यांना शिकवतोय तर मीच पहिल्यांदा माझ्यामध्ये का नाही बदल घडवून आणायचा. तर मी ठरवलं की आता मी ठरवलं मनातल्या, मी जेव्हा जाईन तेव्हा तिथे पार्किंग असलंच पाहिजे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ज्या दिवसापासून मी असं मनात घेतलं, विचार पकडला की मी जाईन तेव्हा पार्किंग असलंच पाहिजे, मी असतो तेव्हा माणूस असलेला निघतो तरी, नाहीतर तिथे पार्किंगला जागा असते. हे खूप वेळा घडलं. असं नाही, मी तुम्हाला एक उदाहरण दिलं फक्त. आम्ही नागपूरचं तुम्हाला एक गंमत सांगतो. नागपूरला आम्ही जेव्हा कोर्सेस केले, ज्या हॉटेलमध्ये कोर्सेस केले आणि आमची राहायची जागा ह्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला रेल्वे फाटक होतं. तर रेल्वे फाटक बंद असायचं. तेव्हा प्रत्येक वेळेला आम्हाला एक काळजी, आमच्याबरोबर जो यायचा तो म्हणायचा आपल्याला जरा लवकर निघालं पाहिजे कारण फाटक बंद झालं तर आपण अडकू शकतो. मी म्हटलं हा निगेटिव्ह विचार करूच नको, आपण लवकर निघूया, निघण्याबद्दल नाही आहे. पण तू एक विचार मनात पक्का वगैरे, आपण जेव्हा येऊ तिथे फाटक तरी उघडं असेल
नाही तर आपण आल्यानंतर लगेच फाटक उघडेल. म्हटलं मनात पकड घट्ट म्हटलं विचार आणि म्हटलं बघूया आपण काय होतं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आतापर्यंत आम्ही तिथे 50 वेळा गेलो असेल त्या फाटकामधनं. प्रत्येक वेळा आयदर ते फाटक उघडं असतं किंवा आम्ही जातो तेव्हा लगेच उघडतं. त्यामुळे तो आम्हाला जो घेऊन जाणारा बिझनेसमन आहे तो खरंच एकदम चकित झाला. तो म्हणतो खरंच प्रत्येक वेळेला हे उघडं होतं किंवा उघडलेलं असतं. माझ्याकडे आम्ही एकदा पूर्वी कोर्स घ्यायचो ना, म्हणजे आता पण घेतो कोर्स, पण तेव्हा आम्ही घाटेकरला कोर्स घेत होतो. तर घाटेकरला कोर्स घेताना एक बाई माझ्याकडे आली आणि ती आपल्या मुलांबद्दल तक्रार करायला लागली की मुलगा असा आहे, मुलगा तसा आहे, ऐकत नाही, काय करत नाही. तेव्हा मी त्याला काय सांगितलं की त्या मुलाला माझ्या कोर्सला पाठवू. आम्ही युवांसाठी कोर्स करतो, खूप सुंदर कोर्स आहे, तरुणांनी हा कोर्स जरूर करावा. सोने करा आयुष्याची असं त्याचं नाव आहे आणि तरुणांसाठी हा खास कोर्स आम्ही तयार केलेला आहे. तर मी तिला काय सांगितलं, तू एवढी प्रॉब्लेम तुला आहेत ना तर तुझ्या मुलाची, त्या मुलाला तू आमच्या कोर्सला पाठव. तिने काय उत्तर द्यावं, तो येणार नाही. बघा, पहिली गोष्ट तो येणार नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं प्रयत्न करून तरी बघा. नाही, तो येणार नाही, मी तुम्हाला सांगते ना. 2दा 3दा मला ते नाही नाही म्हटल्यानंतर मी हैराण झालो. मी म्हटलं तो येणार की नाही पुढली गोष्ट आहे, पहिलं तुम्हीच नाही म्हणताय, मग तो कसा येईल मला सांगा. पहिलं तुम्ही हो म्हणायला शिका ना. तर मग हसायला लागली. तर म्हटलं मला माहीत आहे ना तो येणार नाही, तर मी कसं हो म्हणेन. म्हटलं हो म्हणायला तर शिका. नंतर म्हटलं तुम्ही फोन करा त्या मुलाला, माझ्यासमोर फोन करा. तर नाही, तो फोन उचलत नाही माझा. बघा, पुन्हा नाही नाही जी परंपरा सुरू. तो माझा फोन उचलत नाही, तो मला बोलायला देत नाही, हे सगळं आहे. तर ते नाही नाही ऐकून मी कंटाळलो. मी म्हटलं तुम्हाला तुमच्या मुलामध्ये प्रगती करायची आहे ना, हो, मग मी सांगतो तसं करा. आता तुम्ही 10 वेळा म्हणा की तो मुलगा फोन उचलणार. म्हणा, मनापासून म्हणा, माझा मुलगा माझा फोन उचलणार, म्हणा 10 वेळा. त्याकडनं मी 10 वेळा म्हणून घेतलं. लावा म्हटलं फोन आता. तिने फोन लावला, त्याने उचलला. नुसता उचलला नाही, त्याला सांगितलं माझ्याशी बोल म्हणून सांगितलं. माझ्याशी तो बोलला. मी त्याला सांगितलं असा असा कोर्स आहे, तुझा आला तर मला खूप आनंद होईल, तुला पण आयुष्यामध्ये खूप फायदा होईल. तो बोलला मी येईन बोलला तो. आणि तो मुलगा म्हटलं आल्यानंतर मला येऊन भेट, कारण मला कळलं पाहिजे तो आला की नाही. म्हटलं तू आल्यानंतर मला तिथे येऊन भेट. तर तो नुसता आला नाही, त्याने आपली प्रतिक्रिया दिली येऊन की मी येत नव्हतो, आल्यानंतर मला खूप फायदा झाला, असं त्यांनी प्रतिक्रिया पण दिली, मला भेटून गेला. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे, हे लहान लहान गोष्टीसुद्धा आहे ना, आपण इतके निगेटिव्ह असतो आपल्या बाबतीत, त्यामुळे आपल्याला रिझल्ट्स मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की आपल्याला रिझल्ट्स मिळत नाही. म्हणून मोठमोठे प्रॉब्लेम नंतर घ्या, ते ठेवा तुमच्या मनामध्ये, पण लहान लहान प्रॉब्लेम बघा तुमचे कसे सॉल्व्ह होतात. इथे बघा 10 वेळा म्हटल्यानंतर सुरू त्याने उचलला फोन. पार्किंग, मी म्हणतो असं मला पार्किंग मिळायला लागलं. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की आपण ह्या गोष्टी टेस्ट करून पाहायला पाहिजे. लहान लहान गोष्टी टेस्ट करायला काय प्रॉब्लेम नसतो आणि लहान लहान गोष्टी टेस्ट करता करता तुमचा अंतर्मनावरचा विश्वास वाढत जाईल आणि एकदा तुमचा लहान लहान सक्सेस मिळाले तुम्हाला, कारण ह्याला मी सक्सेस म्हणतो, आणि हे सक्सेस सेलिब्रेट करत राहायचं. सेलिब्रेट करत राहायचं म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल म्हणायचं, 10 लोकांना सांगायचं आणि आपला आनंद व्यक्त करायचा. आपलं त्यांच्यातनं काय होतं माहिती आहे, तुम्हाला आतून अजून तुमचा विश्वास वाढायला लागतो. कारण तुम्ही 10 लोकांना जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही एक पॉझिटिव्ह गोष्ट पुन्हा पुन्हा बोलता, पुन्हा पुन्हा लोकांना सांगता आणि तुम्ही सेलिब्रेट करता, आनंदोत्सव करता. म्हणून लहान लहान गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली आणि त्या तुम्हाला सक्सेस व्हायला लागल्या की तुम्ही त्या सेलिब्रेट करा. 10 लोकांना सांगा, बघ मी असं केलं, असं झालं, आणि असं करता करता तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील. तुमचा विश्वास हळूहळू वाढत जाईल आणि मग तुम्हाला एकदा विश्वास बसला की मग तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पण एक गोष्ट मी सांगू शकतो की जितका प्रॉब्लेम कठीण तितका वेळ नक्कीच लागणार. तुम्हाला आज जर 50% मिळत असतील, उद्या जर तुम्ही 90%चा गोल पकडला तर त्याला काहीतरी टाईम लागणार, टाईम लिमिट पाहिजे. एका क्षणामध्ये तुम्ही नुसतं व्हिज्युअलाइज केलं म्हणून दुसऱ्या क्षणात 90% होणार नाही, पण त्याच्यामध्ये वाढ नक्की होत जाईल, वाढ नक्की होत जाईल. म्हणून ते पण मी एक उदाहरण देतो. आमच्याकडे पुण्याकडे एक मुलगी आहे, तिने काय केलं, तिला 50% पण मिळत नव्हते. तेव्हा तिने आमचा बेसिक कोर्स केला. जेव्हा ती आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये आली
आणि तिला जेव्हा अंतर्मनाचं महत्त्व कळलं तेव्हा तिने व्हिज्युअलायझेशन सुरू केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी जे म्हटलं तुम्हाला जे मी म्हटलं की हळूहळू त्याच्यामध्ये सक्सेस मिळत जातो. 50चे तिचे 70% तिला SSCला मिळाले, त्याच्यानंतर 12वीला 80% मिळाले आणि नंतर ती आर्किटेक्चरला गेली. 12वीला कधी 80 की 85 मिळाले. नंतर ती आर्किटेक्चरला गेली, आर्किटेक्चरमध्ये कॉलेजमध्ये टॉप यायला लागली आणि शेवटी ती युनिव्हर्सिटीमध्ये टॉपला आली. म्हणजे जी 40-50% मिळवणारी मुलगी, जिने जेव्हा मनावर घेतलं, अभ्यास तर केलाच पाहिजे, प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही, पण प्रयत्नाला फळ देण्याचं काम अंतर्मन करत असतं. कारण प्रयत्न बरेच लोक करत असतात, पण त्या प्रयत्नाला फळ देणं, प्रयत्नाला योग्य दिशा देणं, हे काम अंतर्मन कधी करतं? जेव्हा तुम्ही अंतर्मनावर विश्वास टाकता तेव्हा. म्हणून जेवढा तुम्ही अंतर्मनावर विश्वास टाकाल तेव्हा अंतर्मन तुम्हाला सर्व बाजूनी मदत करणार. तुम्हाला कुठल्या दिशेने प्रयत्न करायचे ते पण सांगणार आणि तुमचे प्रयत्नाला फळ देण्याचं काम ते पण अंतर्मनच करत असतं. म्हणून प्रयत्नाला अंतर्मनाची जर जोड दिली आपण तर आपले प्रयत्न सक्सेसफुल होतील आणि आपल्या आयुष्यामधले प्रॉब्लेम सगळे नाहीसे होतील. म्हणून सांगायचा मुद्दा काय की टाईम दिला पाहिजे. 50 ते 90% व्हायचे असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. उद्या तुम्ही नगरसेवक आहे आणि तुम्हाला प्राईम मिनिस्टर व्हायचं असेल तर त्याला वेळ लागणार. तुम्ही असं म्हणू शकत नाही की लगेच पुढल्या इलेक्शनमध्ये मी तसं होत नाही. तुम्हाला ते एक हळूहळू करत जायला लागतं. हळूहळू तुमची प्रगती होत जाईल आणि तुम्ही शेवटी प्राईम मिनिस्टर होऊ शकता. मी एक मोठं उदाहरण दिलं हे, पण तेवढ्यासाठी तुम्हाला प्रयत्न पण केले पाहिजे, तुमच्याकडे स्किल पाहिजे, सगळं पाहिजे. असं नाही की उगीच प्राईम मिनिस्टर होणार म्हटलं तर प्राईम मिनिस्टर होईल माणूस. त्याच्या भावना तुमच्या त्याच्या मागच्या चांगल्या पाहिजे की मी होऊ शकतो. पहिलं गोष्ट होऊ शकतो असं तुम्हाला वाटलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हालाच जर वाटलं नाही होऊ शकतो तर मग अंतर्मनाला ते पटणं खूप कठीण आहे. म्हणून बिलीव्ह इन युअर सेल्फ हे खूप महत्त्वाचं असतं आणि बिलीव्ह इन सबकॉन्शियस माइंड हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. मला वाटतं या रशियन मुलांनी मला रशियातल्या ज्या मुलांनी मला प्रश्न विचारला त्याला मला वाटतं मी उत्तर सफिशियंटली डिटेलमध्ये दिलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा समराईज करतो की पहिला प्रथम लहान लहान अनुभव घ्यायला सुरुवात करा, लहान लहान गोल ठेवा. अनुभव आल्यानंतर सक्सेस मिळाल्यानंतर सेलिब्रेट करा, रिइन्फोर्स करा की त्याच्यामुळे मला मिळालं. हे सेलिब्रेट तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा तुमचा विश्वास अंतर्मनाचा वाढत जाईल. हळूहळू मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि हळूहळू तुमचा अंतर्मनाचा विश्वास पक्का होऊन जाईल. ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. आता दुसरा एक मला ईमेल आलेला आहे. त्या मुलीचं नाव मी सांगत नाही कारण तिला प्रॉब्लेम नको तिच्या. तर तिने मला ईमेल पाठवलं आहे 7 एप्रिलला. त्याच्यात तिने असं म्हटलेलं आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. आय एम अ फॉलोअर ऑफ प्रल्हाद पै स्पीक्स. आय रिअली लाईक मिस्टर प्रल्हाद पैज लेक्चर्स. I need one guidance from you. I am working in the MNC as executive. I always done my work lovingly and passionately. But my seniors don't give me promotion in this time. I feel very bad not because they didn't give me, but they gave promotion to those people who are not doing the work properly and always complaining each other. I now feel my company only used me for last 3.5 years. They always passed a lot of rumors against me to my seniors. Right now I can't bear it. My family condition also not good. A lot of bad things happen in my life. I achieved so many appreciation from my customers, clients and top seniors, but they gave me none. I cannot stay calm now. Want to move from here. I always did pray for my seniors and my colleagues who were helping me. Could you help me to stay out of this stage, to come out of this stage? My angry feelings not good, but this is not wrong. Please guide how can I manage myself in this scenario. I want to live my life peacefully because I am doing further studies. I wanted to achieve my goals, but this type of scenarios I feel I cannot achieve my goals. आता हे जे लेटर मी जेव्हा वाचलं तेव्हा मला प्रत्येक वाक्यागणित तिच्या चुका दिसत होत्या. ती काय चुका करत होती.
when she is saying that I am following the webinar or I am following the lectures, फॉलोईंग द लेक्चर एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी ही लेक्चर्स पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे. हे सर्व यूट्यूबवर अवेलेबल आहेत. प्रल्हाद पै स्पीक्स म्हटलं की यूट्यूबवर तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. प्रत्येक महिन्याची तुम्हाला लेक्चर ऐकायला मिळतील. ही लेक्चर एकदा ऐकून समजत नाहीत. ही लेक्चर 10-10 वेळा कमीत कमी ऐकली पाहिजे. त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. ते समजावून घेतलं पाहिजे. आणि काही गोष्टी समजल्या नाही तर तुमचे प्रश्न माझ्याकडे आले पाहिजे, तरच तुमचा अभ्यास होईल त्या वेबिनारचा. नाहीतर एक जस्ट पॅसिव्हली ऐकणं आणि ॲक्टिव्हली ऐकणं याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि जेव्हा मी हे वाचतो अशी लेटर्स, तेव्हा मला प्रत्येक वाक्यात गणित कळत जातं की कुठे चुकतो आहे माणूस. त्यामुळे मी तुम्हाला ते वाक्य वाचून दाखवतो आणि काय चुका होतात हे पण मी सांगत जातो तुम्हाला. पहिली गोष्ट तिने असं लिहिलं आहे की आय लव्ह माय वर्क अँड आय एम डुईंग द वर्क पॅशनेटली. व्हेरी गुड, आय एम हॅपी. तर ती आपल्या कामावर प्रेम करते आणि काम ती पॅशनेटली करते. दिस इज व्हेरी गुड. बट माय सिनियर्स डोंट गिव्ह मी प्रमोशन इन दिस टाईम. आय फील व्हेरी बॅड, नॉट बिकॉज दे डिडंट गिव्ह मी, बट दे गिव्ह प्रमोशन टू दोज पीपल हू आर नॉट वर्किंग प्रॉपरली. आता ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट, मला नाही मिळाली चालेल, पण दुसऱ्यांना जे देत आहेत ना ते मला आवडत नाही आहे. आता दुसरे काय करतात, त्यांचं काय काम आहे, त्यांना त्यांचं काय परफॉर्मन्स आहे, तू कोण जज करणारी. पहिली गोष्ट, प्रत्येकाला जे सिनियर्स असतात ते सिनियर्स जज करणार. त्यामुळे आपण दुसऱ्यांची त्याला प्रमोशन का मिळालं आणि त्याला कंपॅरिझन कधी करता कामा नये. त्याला प्रमोशन मिळालं हे त्याच्या प्रयत्नांनी असतात. आता प्रयत्न करणारे निर्णय लोक असतात. फॉर एक्झाम्पल, काही लोकांना बरेच वर्ष प्रमोशन मिळालेलं नसतं, त्यामुळे त्याला आता मिळालेलं असतं. त्यामुळे त्यांना कधी प्रमोशन मिळालं, किती वर्षांनी मिळालं, त्यांनी काय काम केलं, त्यांनी काय परफॉर्मन्स केला, हे परफॉर्मन्स ॲप्रेझल त्याचे सिनियर्स करत असतात. त्यामुळे आपण त्याचा परफॉर्मन्स जज करणं किंवा आपण त्यांनी दुःखी होणं की दुसऱ्याला प्रमोशन मिळालं म्हणून दुःखी होणं, हे पहिलं चुकीचं आहे. आपण आपला विचार करायचा, दुसऱ्यांचा विचार करायचा नाही कधीच. आणि दुसऱ्यांना जर चांगले मिळालं असेल ना तर त्यांच्याबद्दलसुद्धा आपण त्यांच्याबद्दल आपण विश गुड केलं पाहिजे की मिळू दे त्यांना. आपण एखादा विचार जेव्हा मनात करतो त्यांच्याबद्दलचा, तो विचार तुम्हालाच लागू होतो हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण मागे शिकलो आहे वेबिनारमध्ये की आपण जे विचार करतो दुसऱ्यांबद्दल ते विचार आपल्यालाच लागू होतात हे लक्षात ठेवायचं. आपल्याला लागू होतात म्हणजे काय, एक एक्झाम्पल सांगतो. दुसऱ्या एका माणसाला प्रमोशन मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला वैतागतात, ह्याला का मिळालं, ह्याला मिळालं नाही पाहिजे, हा असा आहे तसा आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा त्याला नाही मिळालं पाहिजे म्हणतात तेव्हा तुमचं प्रमोशन कुठेतरी अडायला लागतं हे लक्षात ठेवायचं. कारण तुमच्या बोलण्यानी त्याचं प्रमोशन अडणार नाही आहे. त्याला तुम्ही हेट केल्याने किंवा त्याची निंदा करण्याने किंवा तुम्ही त्याचा द्वेष करण्याने त्याचा काहीच परिणाम त्याच्यावर होणार नाही हे लक्षात ठेवायचं. कारण हा विचार तुमचा आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. तुमचा विचार, ह्या तुमच्या विचारशक्तीमध्ये तुम्ही जेव्हा निगेटिव्ह बोलता कोणाबद्दलही, ते बुमरँग होऊन तुमच्यावरच अटॅक करतं हे लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष करता, दुसऱ्यांना प्रमोशन मिळाल्याबद्दल निंदा करता, तेव्हा तुम्हाला ते प्रमोशन न मिळण्याची व्यवस्था तुमच्या या विचारामधूनच होत असते हे लक्षात ठेवायचं. म्हणून पहिली गोष्ट तुम्ही चुकीची केली ती म्हणजे दुसऱ्यांना जे चांगलं मिळतं त्याच्याबद्दल कधीही निंदा करू नका, द्वेष करू नका, मत्सर करू नका. कारण द्वेष, मत्सर, निंदा ह्या सगळ्या एका तुमच्या विचारामधून येत असतात आणि हा विचार त्यांचं काहीही बिघडवत नाही हे लक्षात ठेवायचं. तुम्ही दुसऱ्यांची किती निंदा करा, त्यांचं काही बिघडत नसतं. पण निंदा करणं ही तुमचा जो विचार आहे, ही जी निगेटिव्हिटी आहे, ही तुम्हाला त्रासदायक होणार आहे लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रमोशन मिळताना तुम्हाला नाकेनऊ येतील कारण तुम्ही दुसऱ्यांच्या प्रमोशनाबद्दल वाईट विचार केल्याबद्दल. म्हणजे ही ॲक्शन आणि रिॲक्शन असते. म्हणून तुम्हाला जेव्हा प्रमोशन डिले होतं आहे याचं कारण हे याच्यामध्ये सुद्धा असू शकेल की दुसऱ्यांना प्रमोशन मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद होत नाही आहे, तुम्ही त्याच्याबद्दल टीका करताय, तुम्ही त्याच्यातनं वाईट विचार करताय सिनियरबद्दल की सिनियर त्याला देत आहेत म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये काळं वेळ आहे. हे सगळे निगेटिव्ह विचार तुमच्या प्रमोशन थांबवण्यासाठी कार्यभूत आहे लक्षात ठेवायचं. म्हणून पहिली गोष्ट ह्याच्या एका वाक्यानं मला तुम्हाला सांगायची आहे
की दुसऱ्यांना काय मिळतं याच्यात तुम्ही भांगडीत पडू नका. प्रत्येकजण आपापल्या कर्माने जे मिळवतो ते त्याच्या कर्माने मिळणार, जे गमावतो ते त्याच्या कर्माने गमावतो. तुम्ही त्याच्यामध्ये काही बोलण्याची किंवा विचार करण्याची, जजमेंट देण्याची, कन्क्लुजन काढण्याची तुम्हाला कोणीही हक्क दिलेला नाही आहे. तुम्ही त्याचे सिनियर नाही आहेत ठरवायला की तो चांगला काम करतो की नाही करतो. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपणच चांगलं काम करतो आणि दुसरे वाईट काम करतात असं प्रत्येकाला वाटतं. मीच प्रमोशनला लायक आहे असा एकदम गधळा जो माणूस असतो त्याला पण असंच वाटतं असतं. त्यामुळे आपण दुसऱ्याचं जजमेंट करूया नको, हा पहिला संदेश मी तुम्हाला देतो. दुसरं, आय फील नाऊ दॅट माय कंपनी ओनली यूज्ड मी फ्रॉम लास्ट 3.5 years. पहिली गोष्ट, 3.5 years झाले म्हणजे प्रमोशन प्रत्येकाला देणं हे कंपनीला शक्य नसतं. मी मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे, मी लोकांना प्रमोशन दिलेली आहेत. माणसं खूप असतात, प्रमोशनचा कोटा खूप लहान असतो. सर्वांना, प्रत्येकाला आपल्याला सॅटिस्फाय करायचं असतं. असं नाही की एखादा माणूस चांगला असेल की त्याला कायम प्रमोशन देत राहायचं, असं शक्य नसतं. एकदा प्रमोशन दिल्यानंतर थांबायला लागतं, दुसऱ्यांना पण तुम्हाला द्यायला लागतात, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असतात. इथे तुम्हाला थोडा कोटा असतो. तुम्हाला असं नाही की 50 लोक चांगली काम करतात, 50ही लोकांना प्रमोशन देणं हे बॉसला शक्य नसतं. हे लक्षात ठेवा. मी बॉस म्हणून काम केलं म्हणून सांगतो की हे प्रत्येक वेळा शक्य नसतं. त्यांनासुद्धा पेंटिंगमध्ये ठेवायला लागतं जरी चांगलं काम केलं. कारण एखादा माणूस दरवर्षी चांगलं काम करतो म्हणून त्याला दरवर्षी प्रमोशन नाही देऊ शकत. पण तो दरवर्षी चांगलं काम करतो, त्याचं त्याला फळ काही वर्षांनी मिळतंच. त्यामुळे 3.5 years म्हणजे खूप मोठा पिरियड झाला. किंवा तुम्हाला आता प्रमोशन तुम्ही ड्यू असाल, पण तुम्ही हे जे विचार करतायत ते विचारच तुम्हाला त्या प्रमोशनपासून लांब ठेवतायत, हे लक्षात ठेवा. म्हणून तो सिनियरला दोष देऊ नका. तुमचेच निगेटिव्ह विचार तुमचा प्रमोशन तुम्हाला लांब ठेवतायत, प्रमोशनपासून तुम्ही लांब जाताय, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कंपनी हॅज यूज्ड मी. इथे तुम्ही कंपनीबद्दलची ग्रॅटिट्यूड 0 दिसते. मला तर ती निगेटिव्ह दिसते. कंपनीने तुला यूज केलं तुम्ही म्हणता, तुम्हाला पगार दिलेला आहे कंपनीने किंवा बोनस दिलेला असणार, सगळं काही कंपनीने तुमच्यासाठी केलेलं आहे, ते तुम्ही बाजूला ठेवतात आणि फक्त प्रमोशन नाही दिलं म्हणून कंपनीने यूज केलं असं म्हणतात. कोणी कोणाला यूज करत नसतो, लक्षात ठेवा. आपण कंपनीला काम करतो, त्या कामाचे पैसे आपल्याला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही जे काही करता त्याच्यात ऋण कंपनीने काही ठेवलेलं नसतं, त्याने तुम्हाला पैसे दिलेले असतात. तेव्हा हा गोष्ट पहिला मनातून काढून टाका की मला यूज केलं आहे. हा यूज केलं म्हणणं आहे ना, हे सगळं निगेटिव्हिटीमध्ये येतं आणि हे निगेटिव्ह विचार तुम्हाला कधीच चांगलं प्रमोशन मिळून देणार नाही. म्हणून पहिले हे निगेटिव्ह विचार तुमचे काढून टाका. यूज नाही म्हणा, आय एम ग्रेटफुल टू द कंपनी. 3 वर्ष जेव्हा कंपनी काढते ना, कंपनीमधनं बाहेर पिंक स्लिप जेव्हा मिळते ना, तेव्हा कंपनीचं महत्त्व कळतं. जेव्हा तुम्ही रस्त्यावर येता, पगार मिळत नाही महिन्याचा, तेव्हा तुम्हाला कळतं की कंपनी आपल्याला काय देत होती. कंपनीमध्ये होतो, कंपनी होती, कंपनी तुम्हाला जॉब देत होती म्हणून तुम्हाला पगार मिळत होता, तुमचं सगळं काम चाललं होतं. तुम्ही पुढे म्हटलं आहे की आय गॉट लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम्स आणखीन तुमचे वाढतील जर तुम्ही उद्या जर जॉबमध्ये तुम्हाला काढून टाकलं तर. म्हणून उगीच यूज बी शब्द वापरू नका. यूज शब्द म्हणजे तुम्ही कृतज्ञ आहात कंपनीसाठी, हे लक्षात ठेवा. कंपनीसाठी नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. ग्रेटफुल, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड विल हेल्प यू टू गो टू हायर प्लेसेस, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड कंपनीबद्दल तुम्हाला नेहमी वाटली पाहिजे. ही कंपनी आहे म्हणून मी आहे आणि कंपनीमुळे, पगारामुळे मला सगळे माझे प्रॉब्लेम्स कमी होत चाललेले आयुष्यामधले. त्यामुळे हे यूज मी हे शब्द पुन्हा कधी आपल्या डोक्यात आणू नका. नंतर, दे हॅव पास अ लॉट ऑफ रूमर्स अगेन्स्ट मी टू माय सिनियर्स. हे पण पुन्हा ॲझम्पशन आहे. खरी रिॲलिटी तुम्हाला माहीत नसते. हे लोकांच्या रूमर्समधनंच तुम्हाला कळलेलं असतं. कारण हे रूमर्स फिरतात ना, रूमर्स का म्हणतात त्याला, की ते रिअल नसतात म्हणून त्याला रूमर्स म्हणतात. फॅक्ट जर चालली असेल तर त्याला फॅक्ट्स म्हणतात, त्याला रूमर म्हणत नाही. रूमर्स म्हणजे खोट्या गोष्टी जेव्हा पसरतात तेव्हा त्याला रूमर म्हणतात. तेव्हा ह्या खोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पण पोचतात त्या. कारण हे जे गॉसिपिंग असतं ते गॉसिपिंगमधनं तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचतात आणि तुम्हाला ते वाटतात खऱ्या आहेत म्हणून.
आणि त्याच्यातनंच तुम्ही नको ते निगेटिव्ह विचार करताय सिनियर्सबद्दल. कोणी तुमच्याबद्दल रुमर्स पसरवत नाही, हे पहिलंच लक्षात ठेवा. आपण हे सगळ्या ॲझम्पशन्स करतो. दीज आर नॉट द फॅक्ट्स, हे लक्षात ठेवायचं. दीज आर नॉट द फॅक्ट्स. फॅक्ट्स यू डू नॉट नो बिकॉज यू आर नेवर प्रेझेंट इन दॅट रुमर्स. तुम्ही जेव्हा तिथे घडतं तेव्हा तुम्ही नसता. तुम्हाला कोणतरी येऊन सांगतं, कोणतरी तुम्हाला येऊन सांगतं की तो असं करतो आहे, आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि तुम्ही त्याच्याबद्दल निगेटिव्ह फिलिंग सुरू करता. त्याच्याबद्दल तुमचं निगेटिव्ह फिलिंग चालू होतं, विच इज व्हेरी बॅड. म्हणून पहिल्यांदा ह्या रुमर्सवर आणि लोक काय म्हणतात त्याच्यावर ॲझम्पशन्स करू नका, जज करू नका तुमच्या सिनियर्सला. पण पुढे काय करायचं मी सांगणारच आहे. आय अचीव्ड सो मेनी ॲप्रिशिएशन फ्रॉम क्लायंट्स अँड सिनियर्स बट दे आर नॉट गिवन मी द प्रमोशन. आय कॅनॉट स्टे काम नाऊ, वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम हिअर. आता मला इथे सांगायला लागलं आहे की तुम्हाला वाटतं इथून मूव्ह झाल्यानंतर सगळे प्रॉब्लेम सुटतील, असा एक तुमचा गैरसमज आहे. मी 40 वर्ष प्रोफेशनल लाईफमध्ये आहे. कुठेही गेलं माणसं सारखीच असतात, थोडंसं कमी अधिक प्रमाण असतं, पण सर्वकडे माणसं ही माणसंच असतात. आणि पॉलिटिक्स हे असतंच. पॉलिटिक्स का असतो? कारण संघर्ष असतो प्रत्येक ठिकाणी. तुला जे वाटतंय तेच प्रत्येकाला वाटत असतं की मला पण प्रमोशन मिळावं. तू तरी लव वर्क करते, काही लोक लव वर्क न करताही प्रमोशनची अपेक्षा धरतात. ते मस्काबाजी चालू ठेवतात, सिनियर्सना खुश ठेवतात. या सर्व गोष्टींना ते प्रमोशन घ्यायचा प्रयत्न करत असतात. तर हा संघर्ष आहे. हा जगामध्ये हा संघर्ष चालूच आहे. प्रत्येकजण आपल्याला मिळावं म्हणून प्रयत्नशील असतो आणि ह्याच्यामधनं एक संघर्ष तयारच होत असतो. त्यामुळे तुम्हाला वाटलं इथून बाहेर पडलं की दुसरीकडे संघर्ष नसणार, खूप आयडियल सिच्युएशन असणार, तर हे तुमचा पहिला गैरसमज डोक्यातून काढून टाका. दुरून डोंगर साजरे म्हणतात तसं असतं. दुसऱ्या कंपनी आपल्याला नेहमी बरी वाटते. मी जेव्हा एखाद्या रोडवरनं जात असतो तिथे ट्रॅफिक बघितल्यानंतर मला असं वाटतं की दुसऱ्या रोडनी गेलो असतो तर किती बरं झालं असतं. मग दुसऱ्याला मी दुसऱ्या रोडनी जातो तेव्हा पण तिथे ट्रॅफिकच असतो, तेव्हा मला वाटतं अरे पहिल्या रोडने गेलं असतं बरं झालं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या असतात, त्या आपण जास्त मनावर घ्यायच्या नसतात, हे लक्षात ठेवायचं. मग मला वाटतं तुम्हाला आता कळलं असेल की आपण वेबिनार ऐकतोय, पण वेबिनारमध्ये जी सांगितलेली प्रिन्सिपल्स तुम्हाला अजून ती कळलेली नाही आहे. तर ती कळण्यासाठी मी सर्वांना सांगतो, कारण सोपं नाही आहे हे काम, हे सोपं नाही आहे. म्हणून मी सर्वांना सांगतो की हा वेबिनार प्रत्येकाने 10 वेळा कमीत कमी ऐका, नोट्स काढा, समजून घ्या, आणि काही प्रश्न असतील तर मला विचारा. त्या मानाने प्रश्न फार कमी येत आहेत. त्यामुळे याचा अर्थ लोकांनी नीट ऐकलेलंच नाही आहे, कारण त्याच्यामध्ये जे खास खळगे असतात किंवा त्याच्यामध्ये काही फायनल पॉईंट असतात ते तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतरच कळतील. आता हिने मला हा एवढा मोठा मेल लिहिल्यामुळे मला सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या आणि मी तिला नीट समजावून शकतो. आता मी तिला सांगतो ह्याचा अर्थ असा नाही की तीच फक्त अशी आहे, तुम्ही सगळेजण हेच प्रॉब्लेममध्ये असणार. म्हणून मी ही मुद्दाम केस स्टडी म्हणून घेतलेली आहे. समजलं ना? की ही केस स्टडी मी का घेतली आहे की हे प्रॉब्लेम सगळ्यांना हे वाटत असतात. माझ्याकडे एक मुलाचं गंमत सांगतो. माझ्याकडे एक मुलगा आहे, त्याचं सगळं चांगलं चाललं होतं, पण हळूहळू कंपनीमधनं काही लोकांना पिंक स्लिप द्यायला सुरुवात झाली आणि सिनियर्स लोक ह्याच्याकडे एवढं नीट बघत नव्हते. त्यामुळे ह्याला वाटलं की सिनियर्स लोकांमध्ये काहीतरी पॉलिटिक्स चाललेलं आहे. बघा काय वाटलं ते सांगतो. त्याला वाटलं सिनियर्समध्ये काही चाललं आहे आणि मला काढायचा प्रयत्न चाललेला आहे, म्हणून मला ते रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही आहेत किंवा मला हे देत नाही, मला ते देत नाही, असं तो सतत विचार करायला लागला. एक दिवस तो माझ्याकडे आला, मला सांगायला लागला, दादा कधी पिंक स्लिप मिळेल सांगता येत नाही, अशी परिस्थिती कंपनीमध्ये झालेली आहे. मी म्हटलं असं का तू म्हणतोयस? तुझं काम चांगलं करतो. हो म्हणे, काम चांगलं करतो. बॉसला तुझं काम आवडतं? हो आवडतं. मग तू असे विचार का करतोयस? नाही म्हणे, कंपनीमध्ये बऱ्याच लोकांना काढलं त्यामुळे, आणि सध्या परिस्थिती पण अशी दाखवते की सिनियर्स माझ्याकडे लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तेवढं देत नाही आहेत, मला जरा बाजूला ठेवतायत. त्याचा अर्थ बहुतेक मला ते पिंक स्लिप मिळणार आहे. मी त्याला म्हटलं, पहिला हा विचार बाजूला ठेवायचा, हा निगेटिव्ह विचार पहिला बाजूला काढ आणि तू सगळ्या आपल्या सिनियर्सबद्दल चांगला विचार सुरू कर. त्यांचं भलं कर ही इच्छा कर, त्यांचं कल्याण होऊ द्यायची इच्छा कर.
आणि चांगला विचार कर आणि फक्त तुझ्या कामावर लक्ष घाल आणि तू असले विचार सगळे बंद करून टाक. तुम्हाला खोटं वाटेल, कारण मी एक खूप मोठ्याने सांगत नाही, थोडक्यातच सांगतो तुम्हाला खोटं वाटेल. त्याला नंतर सिंगापूरला, म्हणजे सगळं झाल्यानंतर पिंक स्लिपचं काम संपल्यानंतर त्याला सिंगापूरला खास ट्रेनिंगसाठी पाठवलं. बघा, म्हणजे तो विचार काय करत होता की सिनियर्स माझ्याकडे बघत नाही आहेत, मला ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही आहेत, याचा अर्थ माझं काम त्यांना आवडलेलं नाही आहे, ते मला पाण्यात पाहत आहेत, ते मला बाहेर काढणार आहेत, असे नको ते विचार तो करत होता. पण 3 महिने त्यांनी आम्ही त्याला सांगितलेलं सगळं त्यांनी केलं आणि 3 महिन्यामध्ये त्याला असा अनुभव आला की काढलं तर नाहीच, उलट त्याला सिंगापूरला ट्रेनिंगला पाठवलं. तेव्हा त्याला पटलं की आपण कधी कधी नको ते विचार करत असतो आणि हे विचारच तुमचे आकार घेतात आणि तुम्ही शेवटी बाहेर जातात कंपनीच्या. म्हणून हे कंपनीचे विचार तुम्ही कधीच करू नका. तुम्ही कंपनीबद्दल वाईट विचार करू नका. 2 गोष्टी मी याच्यातनं सांगितले मगाशी की बी ग्रेटफुल टू द कंपनी, बी ग्रेटफुल टू युअर बॉस, बी ग्रेटफुल टू युअर कलिग्स, बी ग्रेटफुल टू युअर सबऑर्डिनेट्स. थोडक्यात बी ग्रेटफुल टू द ऑल. हे जेव्हा तुम्ही ग्रेटफुल राहा ना, तर ह्या कृतज्ञतेमध्ये खूप मोठी शक्ती आहे, महान शक्ती आहे कृतज्ञतेमध्ये. आणि तुम्ही माणसं जोडता. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही माणसं जोडता, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, तुम्ही ज्याच्याबद्दल कृतज्ञ राहता तो तुमच्याशी जोडला जातो. आता तुम्ही म्हणा हे कशावरनं, तर मागे मी एक वेबिनार केला होता, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की इंटरनल कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन असे 2 गोष्टी मी सांगितल्या होत्या. एक्सटर्नल कम्युनिकेशन म्हणजे काय, आपण जो संवाद करतो तो. आणि इंटरनल कम्युनिकेशन म्हणजे काय, आपण आतून जे बोलतो ते. आतून बोललेलं पण दुसऱ्याकडे भावना पोचतात आणि बाहेरून बोललं तर पोचतातच. म्हणून मी सांगितलं होतं आतून आपण जे काही करतो ते त्या दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचत असतं. म्हणून तुम्ही जेव्हा ग्रेटफुल राहता कंपनीशी, तुम्ही जेव्हा बॉसशी ग्रेटफुल राहता, तुमचे कलिग्सशी ग्रेटफुल राहतात, तेव्हा तुम्हाला सगळ्या बाजूनी तुम्ही जोडले जातात आणि तुमच्या कंपनीमधलं पॉलिटिक्स कमी होऊन जातं. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे वाटतं की सिनियर्स आपल्याला लक्ष देत नाही आहे, हे करता नाही, हे जे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आजपासून तुम्ही एक साधना करा. काय साधना करा, तुमच्या सगळ्या सिनियर्सबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, मनापासून कृतज्ञता, थँक्यू व्हेरी मच म्हणा. कंपनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. सकाळी उठल्यानंतर ही साधना करा, कंपनीबद्दल कृतज्ञ राहीन मी कृतज्ञ आहे कंपनी आहे म्हणून मला सर्व काही मिळतं आहे, कंपनी आहे म्हणून माझं सगळं संसार चाललं आहे, हे तुम्ही ग्रेटफुल राहा. बॉस आहे म्हणून मला तो काम देतो आहे, बॉसमुळे मी शिकते, बॉसमुळे मला काही करायला चान्स मिळतो आहे. जे काही चांगलं आहे ना त्याचा विचार करून तुम्ही थँक्यू टेक्निक वापरा. हे जेव्हा तुम्ही कराल ना, तुमचे कलिग्स, तुमचे बॉसेस हे सर्वजण तुम्हाला जितकी मदत करता येईल तेवढी मदत करतील आणि तुमचा गोल जो तुम्हाला साध्य करायचा आहे तो तुम्ही साध्य करू शकता. म्हणून पहिली गोष्ट, ॲक्सेप्ट ॲज इट इज. आताची जी सिच्युएशन आहे ती तुम्ही ॲक्सेप्ट करा. म्हणजे काय, सद्गुरूंचा एक अमृत तुषार आहे, काय, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यामध्ये खरं शहाणपण आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार करायचा आणि त्याला सुरेख आकार देणं ह्याला महत्त्व आहे. आता वस्तुस्थितीचा स्वीकार करायचं म्हणजे काय, प्रमोशन नाही मिळालं आहे ना, ॲक्सेप्ट इट, डोंट वरी अबाउट इट. आता ॲक्सेप्ट करायचं म्हणजे नो रेझिस्टन्स. जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट म्हणता, कुठली गोष्ट मी ॲक्सेप्ट केली, याचा अर्थ काय, रेझिस्ट करून ॲक्सेप्ट नाही. मग ते काय म्हणतात, तुमच्यावर लादली गेलेली आहे, काय करणार, दुसरं नोकरी नाही मिळत आहे त्यामुळे तू ॲक्सेप्ट केलेली आहे. ते ॲक्सेप्टन्स वेगळं आणि नॉट रेझिस्टिंग एनिथिंग इज वेगळं. ह्याच्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल. म्हणून ॲक्सेप्ट म्हणजे काय, डोंट रेझिस्ट. आणि रेझिस्ट करायचं नाही म्हणजे काय, डोंट ब्लेम अदर्स. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, डोंट ब्लेम युअर सिनियर्स, डोंट ब्लेम कंपनी, डोंट ब्लेम एनीबडी, इवन डोंट ब्लेम युअर सेल्फ. याला म्हणतात ॲक्सेप्ट ॲज इट इज. नो रेझिस्टन्स इन एनी फॉर्म, नो ब्लेमिंग युअर सेल्फ, नो ब्लेमिंग टू अदर्स. याला म्हणतात ॲक्सेप्ट ॲज इट इज. ॲक्सेप्ट ॲज इट इज जेव्हा तू करतोस
तेव्हा तुला दरवाजे ओपन होतात निरनिराळे. एक लक्षात ठेवा, एक दरवाजा बंद झाला असं म्हणतात की दुसरे दरवाजे उघडे असतात, पण हा दरवाजा बंद जर आपण ठोकत बसलो तर दुसरे दरवाजे उघडलेले आपल्याला दिसत नाही, ते लक्षात ठेवायचं. म्हणून ॲक्सेप्ट जेव्हा करतो आपण की दरवाजा बंद आहे, तेव्हा आपण दुसरे मार्ग शोधतो की कुठून बाहेर पडता येईल आपल्याला, आणि तेव्हा तुम्हाला दुसरे उघडे असलेले दरवाजे दिसतात, म्हणजेच ऑपॉर्च्युनिटीज दिसतात. पण जेव्हा तुम्ही त्या दरवाजावर जाऊन डोकं आपटत राहाल, तो दरवाजा कधीच उघडणार नाही आणि तुमचं लक्ष त्या उघड्या दरवाजांकडे जाणार नाही, म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला समजणार नाही कुठे आहेत त्या. म्हणून पहिली गोष्ट ॲक्सेप्ट ॲज इट इज, डोंट ब्लेम. दुसरी गोष्ट काय, शेप देम ब्युटिफुली. म्हणजे काय आहे त्या परिस्थितीमध्ये वाट काढायची आपल्याला, आहे त्या परिस्थितीला नीट स्वीकार करून त्याला सुरेख आकार द्यायचा आपल्याला. आता सुरेख आकार द्यायचा म्हणजे काय, जे आम्ही सांगतो ते करायचं. पहिली गोष्ट लव वर्क, ते तुम्ही करताय असं तुम्ही सांगितलं आहे, पण जे करत नसतील त्यांनी लव वर्क केलं पाहिजे. कारण लव वर्क करणं म्हणजेच कामाशी कृतज्ञ असणं, म्हणजेच कंपनीशी कृतज्ञ असणं, हे लक्षात ठेवा. कृतज्ञ म्हणजे नुसतं असं म्हणून उपयोग नाही, मी माझ्या कंपनीशी खूप कृतज्ञ आहे आणि इथे जाऊन पाट्या टाकायच्या, काम करायचं नाही, लक्ष द्यायचं नाही कामाकडे, कामामध्ये गुणवत्ता आणायची नाही, ह्याला लव वर्क म्हणत नाही. लव वर्क म्हणजे प्रामाणिकपणे कौशल्याने आपण जेव्हा काम करतो आणि कृतज्ञतेच्या भावनाने तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याला लव वर्क म्हणतात. म्हणून लव वर्क म्हणजे कष्ट घेतले पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजे, कर्तव्यबुद्धीने काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि कौशल्य आपण लावलं पाहिजे. आणि जेव्हा असं तू काम करतो तेव्हा तू लव वर्क करतो आणि तेव्हाच तू तुझ्या ॲक्शनमधनं दाखवून देतो की तू कृतज्ञ आहेस कंपनीशी, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कंपनीशी कृतज्ञ राहायचं म्हणजे आपण नुसतं बोलायचं आतमध्ये एक आणि येऊन बॉसला शिव्या द्यायचं, याला कृतज्ञ म्हणत नाही. तुम्हाला खरंच मनापासून वाटलं पाहिजे की बॉसमुळे मी आहे, आणि खरं तसं असतंच. बॉसमुळे तुम्ही कितीतरी 3 वर्षामध्ये तुम्ही शिकला. तुम्हाला वाटतं कंपनीने तुला यूज केलं नाही, तू कंपनीला यूज केलेलं आहेस. तू जेव्हा 3 वर्षापूर्वी आली होती तुला अ ब क ठ माहीत नव्हता, पण तू जेव्हा इथे आली तुला एक्सपिरियन्स कंपनीच्या पैशाने मिळाला. ॲट द कॉस्ट ऑफ द कंपनी यू गेन द एक्सपिरियन्स, हे लक्षात ठेव. तुला यूज केला, डोक्यातनं विचार काढून टाक पहिल्यांदा. यू गेन द एक्सपिरियन्स ॲट द कॉस्ट ऑफ कंपनी. कंपनीला वेळ नसतो ट्रेनिंग द्यायला, त्यांचा वेळ फुकट जातो. कारण ट्रेंड माणूस आणि अनट्रेंड माणूस ह्याच्यामध्ये कंपनीला वेगवेगळे रिझल्ट्स मिळतात. सो कंपनी इज ॲट लॉस वेन दे आर ट्रेनिंग यू. आणि 3 वर्ष तुला जर ट्रेनिंग करून जो एक्सपिरियन्स मिळाला आहे, दॅट इज व्हॉट यू अचीव्ड इन लाईफ. म्हणून नुसते पैसे नाही आहेत, हा अनुभव तू घेतलेला आहेस. आणि हा अनुभव कोणत्या जीवावर घेतला आहे, तुझ्या बॉसच्या जीवावर, तुझ्या बाकीच्या लोकांच्या जीवावर, कलिग्सनी तुला हेल्प केलेलं असणार किती वेळा. ह्या सगळ्या गोष्टी कंपनीने तुला इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड केली, सगळी कंपनीने सगळं तुला प्रोव्हाइड केली, तेव्हा तुला एक्सपिरियन्स मिळालेला आहे. नाहीतर तुम्ही शिकून जेव्हा बाहेर पडता तेव्हा काही येत नसतं. आम्ही बघितलेलं आहे, ट्रेनिंग इंजिनियर्स असतो जेव्हा आम्ही होतो, आम्हाला काही माहीत नव्हतं, तिकडे येऊन आम्ही शिकायला लागलो. म्हणून तुम्ही पहिल्यांदा हा यूज मी हा शब्द तुमच्या डोक्यातनं पहिला काढून टाकायचा. दुसरी गोष्ट मी सांगितलं शेप देम ब्युटिफुली. म्हणजे काय, म्हणजे ही निगेटिव्हिटी, तुमची जी पूर्ण निगेटिव्हिटी आहे ना, ती तुम्ही काढून टाका तुम्ही डोक्यातनं आता. आणि आता काय करायचं, लव वर्क तुम्ही करताच आहे, आता तुम्ही कृतज्ञतेची भावना ठेवा. दुसरं महत्त्वाचं काय, हे सगळं रूमर्स, माझ्याबद्दल लोक वाईट म्हणत आहेत, सगळ्या गोष्टी मनात काढून टाका. हे ॲझम्पशन्स आहेत तुमच्या, तुला वाटतं आहे ते खरं नाही आहे आणि ते असलं खरं ते तू त्याला लक्ष देऊ नकोस. आणि आजपासून सर्वांचं भलं कर असा विचार करायला लाग. त्याला आम्ही म्हणतो ब्लेस ऑल. सद्गुरूंनी 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत, लव वर्क अँड ब्लेस ऑल. तुम्ही जेव्हा ब्लेस करता लोकांना, ब्लेस एव्हरीबडी विथ हेल्थ, वेल्थ, पीस अँड हार्मनी, हे जेव्हा तुम्ही लोकांबद्दल ब्लेस करता तेव्हा तुम्हाला तुम्ही जोडले जाता आणि तुम्ही जे ब्लेस करतात त्या ब्लेसिंग तुम्हालाच फायदेशीर पडतात. हा एक निसर्गाचा नियम आहे, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही जे काही देता लोकांना, लोकांचं भलं म्हणता, लोकांना ब्लेसिंग देता, ते ब्लेसिंग सगळ्यात तुम्हालाच उपयोगी पडतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या व्हायला लागतात. म्हणून सद्गुरूंनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत, एक म्हणजे लव वर्क आणि ब्लेस ऑल. आता दुसरी गोष्ट, 3.5 वर्ष झालं
एखाद वेळी तुमचं प्रमोशन आता ड्यू झालेलं असेल, पण तुम्ही हे निगेटिव्हिटी केल्यामुळे तुमचं ते प्रमोशन जाण्याची शक्यता असते. म्हणून पेशन्स ठेवा. पेशन्स जर ठेवलं ना तर तुम्हाला ते योग्य वेळी योग्य गोष्ट होणारच तुमच्या आयुष्यामध्ये. पण त्याच्यासाठी निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये आणू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. पुन्हा मी एक उदाहरण देतो. हल्लीच माझ्याकडे एक मुलगा आला. तो सांगायला लागला की आमच्या कंपनीमध्ये आता मर्ज झाली, म्हणजे आमची कंपनी टेकओव्हर झाली. आता टेकओव्हर जेव्हा कंपनी होते तेव्हा मर्जिंग होतं, तेव्हा दोन्ही साईडला टॉप लेवलची माणसं असतात. जी कंपनी विकत घेते ती कंपनी टॉपला असते आणि जी कंपनी विकत घेतली जाते ती कंपनी लो लेवलला असते. त्यामुळे त्या घेतलेल्या कंपनीमधल्या लोकांना पहिला चान्स असतो बाहेर फेकून देण्याचा, आणि जो कंपनी विकत घेतो त्या कंपनीतली माणसं असतात ती टॉपला राहतात आणि यांच्यावर ते नेहमी सत्ता गाजवतात. हे नेहमीचं असतं. तर त्यांनी मला येऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे, आमची कंपनी विकत घेतलेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर चेंजेस चाललेले आहेत आणि ह्याच्यामध्ये बहुतेक आम्ही ह्याच्यातनं बाहेर जाऊ आणि मी दुसरे जॉब शोधतो आहे. जॉब मार्केट एकदम टाईट आहे, जॉब मिळत नाही आहेत वगैरे वगैरे वगैरे. तो माझ्याशी येऊन बोलायला लागला. आता मी याच्यातनं बघितलं, पहिली गोष्ट तो निगेटिव्ह बोलतो आहे. मी म्हटलं तू पहिलं निगेटिव्ह का बोलतो आहेस? जॉब मार्केट टाईट आहे, जॉब मिळणार नाही, इथून मला काढणार, हे पहिलं निगेटिव्ह सोडून दे म्हटलं. तू तुझ्या नोकरीशी आणि तुझ्या कामाशी तू कृतज्ञ राहा, लव वर्क करत राहा. सगळ्या बॉसेस नवीन कंपनीचे त्याच्याबद्दल तू भलं कर म्हणत राहा आणि बघ काय होतं ते. मग त्याला मी ते करायला लावलं आणि लवकरच तो माझ्याकडे आला आणि त्याने मला फोन करून पहिलं मला सांगितलं, त्यांनी घरी पण सांगितलं नाही, फोन करून त्यांनी मला फोन करून सांगितलं, दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे झालं, मला जनरल मॅनेजरची पोझिशन मिळाली. म्हणजे बघा, तो जेव्हा लव वर्क करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, लोकांचं शुभचिंतन करतो, तेव्हा नवीन कंपनीने सुद्धा ह्या माणसाला बाहेर न काढता ह्या माणसाला प्रमोशन देऊन त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये ॲकोमोडेट केलं. सांगायचा मुद्दा काय, ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तो ॲकोमोडेट झाला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा असतो की आपण लव वर्क नुसतं करून उपयोग नाही. आपण काय करतो, लव वर्क केलं म्हणजे मी मोठं केलं, माझा परफॉर्मन्स छान आहे, नाही उपयोग. तुमचा परफॉर्मन्स नुसता चांगला असून उपयोग नाही आहे. माझ्या कंपनीमध्ये एक मुलगा होता, खूप हुशार, पण तो प्रत्येकाशी भांडायचा, प्रत्येकाला तो आपली चूक दाखवून द्यायचा, प्रत्येक वेळेला क्लेम करायचं की माझं एवढं चांगलं काम आहे, मला मिळालं पाहिजे. त्यामुळे तो हळूहळू तो बाहेर फेकला गेला. तेव्हा माणूस हुशार असून चालत नाही, माणूस हुशार पाहिजेच, पण हुशारबरोबर शहाणपणाची पण गरज असते, लक्षात ठेवा. तुम्ही बाहेर कसं बोलतात त्याला पण खूप महत्त्व आहे. आतून बोलणं आणि बाहेरून बोलणं दोन्ही तुम्हाला अफेक्ट करत असतात. म्हणून तुम्ही बाहेर बोलताना सुद्धा एकसारखं हे बोलत राहू नका. तुम्ही आता हे ते लिहिलेलं आहे ह्याच्यातनं मला एक गोष्ट दिसते, तुम्ही हे गोष्ट पुन्हा पुन्हा 1000 लोकांशी बोलत असणार की कंपनी अशी आहे, कंपनीने मला प्रमोशन दिलं नाही, कंपनी माझ्या विरुद्ध काहीतरी करते. हे वाक्य तुम्ही तुमच्या मैत्रिणीबरोबर, तुमच्या कलिग्सबरोबर, तुमच्या आणि कोण कोण तुमचे जे समदुःखी लोक असतात त्यांच्याबरोबर तुम्ही हे गोष्ट पुन्हा पुन्हा बोलत राहिलेली असणार. म्हणजे यू आर रिइटरेटिंग द सेम इन्सिडन्स अगेन अँड अगेन, आणि ह्याच्यातनं तुमचा स्ट्रेस वाढत जाईल, कमी होणार नाही आणि सगळे निगेटिव्हच पॉईंट येतील. म्हणून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला या बघून सांगतोय की आपल्याला काय करायचं आहे. पहिलं ॲक्सेप्ट ॲज इट इज, डोंट ब्लेम, हे सांगितलं. दुसरं महत्त्वाचं मी काय सांगितलं की तुम्ही आता ग्रेटफुल राहा आणि सर्वांबद्दल, जेवढे लोक आहेत ना सर्वांबद्दल देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं संसार सुखाचा कर, देवा यांना चांगलं आरोग्य देव, असं तुम्ही सतत चांगले वाक्य आपल्या मनामध्ये सतत आपल्या बॉसबद्दल म्हणत राहा. आजपासून सुरुवात करा, आजपासून. आणि तुम्हाला काय फरक पडतो ते मला सांगा. हे बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद आता याच्या पुढे. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी बाहेर सुद्धा मिळू शकते. अजून एक गंमत सांगतो, लव वर्क आणि ब्लेस ऑल तुम्ही जेव्हा करता ना तेव्हा अंतर्मन तुमचं व्यवस्था करत असते. अंतर्मनाला वाटलं की ह्या कंपनीत तुम्हाला जागा नाही आहे, ह्या कंपनीमध्ये तुमचं भलं होणार नाही आहे, तेव्हा अंतर्मन तुमच्यासाठी दुसरा दरवाजा ओपन करते आणि तुम्हाला दुसरी ऑपॉर्च्युनिटी देते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जेव्हा लव वर्क करता आणि लव वर्क करून तुम्ही कृतज्ञ राहता, कंपनीशी कृतज्ञ तुम्ही सगळ्यांशी राहता आणि ब्लेस ऑल करता सगळ्यांना, तेव्हा तुमच्यासाठी 10 दरवाजे ओपन होतात, लक्षात ठेवा. त्या दरवाजावर जर शक्य नसेल तर दुसरीकडे तुम्हाला चान्स मिळतो.
नाहीतर कुठेतरी तुम्हाला कोणतरी खेचून घेऊन जातो. लक्षात ठेवा, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणता की माझे क्लायंट माझ्यावर खुश आहेत, तर हे क्लायंटच तुम्हाला घेऊन जाऊ शकतात दुसरीकडे. मी अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत की तुम्हाला तुमच्या कंपनीत भाव मिळत नाही, पण तो क्लायंट असतो तो तुम्हाला पिकअप करतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये तुम्हाला मोठी पोझिशन देतो. म्हणून तुम्ही केलेलं कुठलीही गोष्ट फुकट जात नाही, हे लक्षात ठेवा. कर्म हे कधीच फुकट जात नाही. कर्माचं फळ कर्मातून मिळणारच तुम्हाला. पण हे कर्म करताना निगेटिव्ह कर्मानी त्याला हे करू नका. म्हणून आपण जे करणार ते सगळं पॉझिटिव्ह केलं तर तुम्हाला तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. कारण तुम्हाला शेवटी तुम्ही काय म्हटलं आहे की मला माझे गोल्स अचीव करायचे. तुमचा गोल असा नाही की ह्याच कंपनीत राहिलं पाहिजे किंवा ह्याच कंपनीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे. हा तुमचा गोल नाही आहे. तुमचे गोल खूप मोठे असणार. तर हे गोल अचीव करण्यासाठी मे बी धिस कंपनी और मे बी अदर कंपनी, पण तुम्ही तुमच्या कंपनीशी आणि याच्याशी जर कृतज्ञ राहिला, म्हणून लव वर्क अँड ब्लेस ऑल हे लक्षात ठेवा. तर नीट ह्या दोन गोष्टी जर तुम्ही करत राहिला, बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. प्रमोशन तुम्हाला मिळणारच. नाही मिळालं तर दुसरीकडे तुम्हाला मिळेल, काही मिळेल, दुसरा जॉब मिळू शकेल. पण या निगेटिव्ह गोष्टी आजपासून बंद. मला वाटतं मी तुमच्या ईमेलला सफिशियंटली डिटेलमध्ये उत्तर दिलं आहे. याला कारण का? कारण मी काय तुमच्याशी फोनवर बोललेलो नाही आहे, पण मला ईमेलमधनं जे जे वाटलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आणि ह्याच्यातनंच मी आज लोकांना गायडन्स दिला. कारण तुमच्यासारखीच बऱ्याच लोकांचे हे प्रॉब्लेम्स असतात. मी तुम्हाला एक्झाम्पल दिली. आमच्याकडे किती लोक असे आलेले आहेत. तर सर्वकडे हे प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेम्समधनं सर्वांना काहीतरी उपाय सापडावा म्हणून मी हे मोठ्या डिटेलमध्ये घेतलेलं आहे. मी तुमचं नाव मी डिक्लेअर केलेलं नाही, पण तुम्हाला जर हे आवडलं असेल तर मला तुम्ही ईमेलनी कळवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि काय बोलायचं असेल तर ते तुम्ही कळवू शकता. तर आज आपण ह्याच्याबद्दल बरंचसं काही बोललो. आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या केस स्टडीमधनं बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. कारण शेवटी थिअरी ऐकणं आणि थिअरी अप्लाय करणं याच्यामध्ये फरक असतो. म्हणून कसा अप्लाय करायचं हे थोडक्यात मी याच्याबद्दल सांगितलं. पुढे जसजसे केस स्टडी येत जातील तसं मी तुम्हाला आणखीन त्याच्याबद्दल गायडन्स देत जाईन आणि तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव, मी मगाशी म्हटलं अनुभव खूप महत्त्वाचा असतो. तर हे अनुभव मी दुसऱ्यांचे अनुभव तुम्हाला देत जाईन, जेणेकरून तुमचा अंतर्मनावरचा विश्वास वाढत जाईल आणि तुम्ही आणखीन अंतर्मनाचा उपयोग चांगल्या रीतीने कराल आणि आपलं आयुष्य एक वेगळ्या उंचीवर तुम्ही घेऊन जाऊ शकाल. तेव्हा मला वाटतं हे दोन प्रश्न मला वाटतं मी आज घेतलेले आहेत. आता याच्यापुढे तुम्ही एक काम करायचं की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आमच्या ईमेल आमची जी आहे webinar@jivanvidya.org या ईमेलवर तुम्ही सगळे प्रश्न विचारा. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्न पाठवल्यानंतर मी लगेच त्याचं उत्तर देईन की नाही लक्षात ठेवा. मी उत्तर तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राममध्ये देईन. कारण मला त्याचं काय म्हणतात प्रश्न लास्ट मोमेंटला येतात आणि मला त्याच्यावर बोलायला वेळ मिळत नाही सफिशियंट, म्हणून मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देईन. तर तुम्ही प्लीज 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 प्रश्न पाठवा. प्रश्न पाठवला तर तुम्हाला मला अप्लाईड हे अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला सांगता येईल मला आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तेव्हा तुम्ही या वेबिनारचा फायदा घ्या. कारण या वेबिनारमध्ये आम्ही जे शिकवतो ते तुम्हाला कुठल्याही बुक्समध्ये मिळणं कठीण आहे. कारण मॅनेजमेंट बुक्स फक्त वेगळ्या गोष्टी सांगतात. या सर्व गोष्टी तुम्हाला मॅनेजमेंट बुक्समध्ये मिळणार नाही. तर तुम्हाला हा वेबिनारचा उपयोग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना बघायला सांगा. ह्या वेबिनारची तुम्ही जेवढी प्रसिद्धी कराल तेवढे लोकांना याचा फायदा होऊ शकतो आणि आम्हाला तेच पाहिजे की लोकांना फायदा व्हावा असं वाटतं. कारण तरुण लोकांचे प्रॉब्लेम खूप असतात. त्यांना याचा फायदा मिळावा हीच आमची इच्छा असल्यामुळे या वेबिनारचं तुम्ही जास्तीत जास्त लोकांपुढे घेऊन जा, तुमच्या मित्रांपुढे घेऊन जा, त्यांना ऐकायला लावा आणि तुम्ही पण प्रत्येक वेबिनार 10-10 वेळा ऐकून त्याच्या नोट्स काढा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातलं नीट समजेल आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता पुढला जो वेबिनार आहे तो आपला 15 मेला आहे. 15 मे 2016 या दिवशी आपला पुढला 10 वाजता आपला वेबिनार आहे. तो ऐकायला चुकवू नका, एवढीच विनंती. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर,
कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.